आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणी विकास काम सुरू आहे. रामकुंडावरील लक्ष्मणकुंड येथे देखील कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम करत जेसीबीच्या द्वारे तोडफोड केली जाते आहे. या कामाच्या दरम्यान गंगा गोदावरीला दक्षिण वाहिनी म्हणून ओळख आणि महत्त्व आहे. हे पौराणिक महत्त्व नष्ट करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात असल्याचा आरोप गोदाप्रेमी करत आहेत. गंगा गोदावरीच्या लक्ष्मणकुंडामधील गंगा गोदावरी नदीचा प्रवाह बदलवून दक्षिण दिशेला पाणी वाहण्याऐवजी पूर्वेच्या दिशेला गोदावरीचा प्रवाह बदलण्याचा घाट प्रशासन घालत असल्याने गोदाप्रेमी आक्रमक झाले. याबाबत देवांग जानी यांनी माहिती दिली. आपली गोदावरी नदी ही दक्षिण वाहिनी गोदावरी म्हणून ओळखली जाते. पश्चिमेकडून पूर्वेकडे आल्यानंतर धनुष्कुंडातून ती साऊथ बेल्ट म्हणजे दक्षिण दिशेला वळते. त्यामुळे ती दक्षिण वाहिनी गोदावरी म्हणून ओळखली जाते. दक्षिण गंगा, दक्षिण काशी अशी विविध प्रकारची विविध नावांनी नावाजलेली आपली गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या मूळ रचनेमध्ये आणि प्रवाहामध्ये बदल करण्याचे काम एक परवापासून सुरू होतं. ते रामकल्पांतर्गत काम सुरू आहे. ते काम आपण ते थांबवलेले आहे. अतिरिक्त आयुक्त असतील, मनपाचे मुख्य शहर अभियंता असतील, इतर अभियंत्यांनी तिथं भेट दिलेली आहे आणि नैसर्गिक प्रवाह वळवून दक्षिण वाहिनी गोदावरीला पूर्व वाहिनी करण्याचा पाप प्रशासनामार्फत होत होतं. ते आपण आता थांबवलेले. निरीचे जे काही झोन कमिटीचा रिपोर्ट होता, जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे, त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की नदीपात्रामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रिटायझेशन करायचं नाही. आणि नदीपात्रामध्ये तर ठीक आहे, पण ब्लू लाईनमध्ये पण कॉन्क्रिटायझेशन करायचं नाही, ब्लॅक फिलिंग पण करायची नाही. या प्रकाराचे पण कायद्यांचं सर्रास उल्लंघन होताना आपण पाहिलेले. ते सर्व का आता आपण थांबवलेले. नाशिक महानगरपालिका आयुक्त ज्यावेळेस सुट्टीवर येते, ज्यावेळेस कामावर रुजू होतील, त्यानंतर त्यांच्यासोबत बैठक होऊन पुढील विषयांवर चर्चा होऊ शकते. गोदाप्रेमींनी विरोध दर्शवल्यानंतर तात्काळ काम बंद करून काम स्थगित करण्याचा निर्णय घेऊन आयुक्तांच्या निर्णयानंतर पुढील कामकाज सुरू होईल असा प्रशासनाने खुलासा केला आहे. मात्र लक्ष्मणकुंडाचं कॉन्क्रिटीकरण होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा गोदाप्रेमींनी घेतला आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.